कॅन्सर बरा करण्याच्या दाव्यावर ठाम आहे का? ऐकून घ्या, माझा ऐका पहिला. तुम्ही सुद्धा होते, पळून गेले ते गुरुवारी. पळून नाही गेलो, 2 तास थांबलो तुमच्याकडे बोलायला. ऐका. प्रतिकार न्यूज वरती तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आजची लेटेस्ट आणि मोठी अपडेट प्रतिकार न्यूज वरती आलेली आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव पान या ठिकाणी दत्त महाराज देवस्थान या ठिकाणी एक भोंदू बाबा भोंदूगिरी करत असल्याचा त्याच्यावरती आरोप होता. त्याच अनुषंगाने आज वडगाव मध्ये जाऊन पोलिसांनी त्याला बेड्या ठोकलेल्या आहे. नाशिकची घटना ताजी असतानाच खरातची व्हिडिओ समोर आली. त्याच्यानंतर पोलिसांनी पण चांगलाच बाडगा उडवला की जे काय भोंदू बाबा आहे त्यांचा चांगला कार्यक्रम टप्प्यात लावण्याचा पोलिसांनी ठाम निर्णय घेतलेला दिसतोय. आणि हा वडगाव पानचा भोंदू बाबा हा म्हणायचा मला दैव शक्ती देवाने दिलेली आहे आणि तुम्ही जर नाव घेतलं तर तुमचा कॅन्सर बरा होतो. कुठल्या अनुषंगामध्ये हा बोलत होता? या ठिकाणी विज्ञान इतकं प्रगती करतंय की मोठे मोठे डॉक्टर्स असतात ते ऑपरेशन करून किंवा वैद्यकीय सेवा पुरूनच कोणताही आजार पूर्ण होतो. अशा थोतांड बाबांच्या नादी लागणं हे भाविकांनी टाळलं पाहिजे. या बाबांची प्रॉपर्टी जर आपण पाहिली तर अब्जाधीश हे बाबा असतात. हिंदू धर्मामध्ये ह्याच्या बाबांमुळे कलंक लागला जातो. पोलिसांनी या बाबाला आज बेड्या ठोकलेल्या आहे. त्या ठिकाणी जे संस्थान वडगाव पानमध्ये आहे त्याला सील देखील करण्यात आलेले आहे. या ठिकाणी कोणी आता जाऊ शकत नाहीये. ह्या भामट्याला आता पोलीस कोर्टात हजर करतील. लवकरच विश्वदल फाउंडेशन या नावाने या ठिकाणी वडगाव पानमध्ये याचा कारभार चालत होता आणि पोलिसांनी तात्काळ याच्यावरती कारवाई करून याला बेड्या ठोकण्याचं काम केलेलं आहे. मुळात म्हणजे ही अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत असून महाराष्ट्रातील तसे देशातील भाविक याला बळी कसे पडतात हाच मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. आणि आपण प्रतिकार न्यूज महाराष्ट्र सर्व प्रेक्षक वर्गांना आवाहन करते की तुम्ही अशा कुठल्याही प्रकारे भोंदू बाबांच्या नादी लागू नका. यातून तुम्हाला कुठल्या प्रकारचं काही पण तुमच्या हाती लागणार नाही. तुमचा वेळ वाया जाऊ शकतो आणि पैसा देखील आणि तुम्हाला मानसिक त्रास देखील होऊ शकतो. पोलीस चांगलेच ऍक्शन मोडवरती आलेले आहे. त्यांनी त्या ठिकाणी सील करून टाकलेले आहे आणि पत्रकार बांधव यांनी भोंदू बाबाला काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला पण भोंदू बाबाला पोलिसांनी डायरेक्ट गाडीमध्ये टाकूनच लॉकअप मध्ये पॅक केलेलं दिसतंय. तुम्हाला एकंदरीत काय वाटतंय? खरंच वडगाव पानमध्ये जे संस्थान चालवतो ते महाराज अनेक वर्षापासून चालवतात. त्या महाराजांचं असं म्हणणं आहे मी स्टिंग लाईव्ह करतो, सर्व काही माझं मी अंधश्रद्धाच्या ठिकाणी कुठलेही काम करत नाही, मला बोलून द्या अशी विनंती तो देखील पोलिसांना करत होता. पत्रकारांसोबत तो 2-4 मिनिटं त्यांनी बोलला पण त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन जेलमध्ये टाकलेला आहे. लवकरच पोलीस आता पुढची कारवाई करत आहे. जसजशी अपडेट समोर येतील मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. असेच ताज्या आणि लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.